नमस्कार। आज दिनांक 20/8/2024 लोडिंग आपण पाहत आहोत श्रीगोंद्यासाठी। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। हे शिक्षक आहेत श्री उत्तम बुधवंत सर, श्रीगोंदा अहमदनगर। केशर आंबा 1.5 वर्षाचे रोपाचं लोडिंग चालू आहे। साधारण रोपाची उंची 2.5-3 फूट आहे। बघू शकतो आपण। आता ही जी लागवड अंतर जे आहे ते 12x6, 12x4, 9x6, 10x6 सदन पद्धतीने आंबा लागवड जे आपण म्हणतो त्या पद्धतीने नियोजन आहे। अशा प्रकारचे लोडिंग आहे। आंबा लागवडीचं माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेखाली याला अनुदान घेता येतं। भाऊसाहेब फुंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नानाजी देशमुख योजना असेल, असे सर्व योजनेसाठी आपण अनुदान घेऊ शकतो। केशर आंबा जर लावला तर आपल्याला प्रत्येक वर्षी फळधारणा होते आणि सदन पद्धतीने लागवड केली तर आंब्याची वाढ फास्ट मिळते आणि येणाऱ्या वर्षातच आपल्याला सीझनमध्ये सरासरी झाडाला 2 ते 5 किलोपर्यंत आंबा धरू शकतो। आता जुनी पद्धत जी आहे 30x30 वरती लागवड जी वाढवडीला आपली लावत होती त्या बागेला फळधारणा व्हायला 5 वर्षे जातात। पण अल्ट्रा आयडेन्सिटी सदन पद्धत, इस्रायल पद्धत जी आपण म्हणतो ती कमी अंतरावरती लागवड असल्यामुळे झाडामध्ये स्पर्धा तयार होते, रोपाची वाढ आपल्याला फास्ट मिळते आणि आपल्याला उत्पादन हे प्रत्येक वर्षी येत असतं। दुसरी गोष्ट, झाडांना कमी आकारवरती उंचीवरती शेंडा कटिंग केल्यामुळे झाडं जी वाढ होते ही मर्यादित वाढ ठेवता येते। वाऱ्या गावऱ्याला झाडं मोडत नाहीत आणि कमी उंचीवरती झाडं डेव्हलप होतात। अशा प्रकारचे जे लोडिंग चाललेलं आहे श्री उत्तम बुधवंत सर, श्रीगोंदा अहमदनगरसाठी सरांनी परवा बुकिंग केलेलं आहे। आज यांच्या गाडीचं जे लोडिंग चाललेलं आहे असं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येते, ज्यामध्ये आपण भाऊसाहेब फुंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नानाजी देशमुख योजना असेल, असं सर्व योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो। आता आपण जी रोपं लोडिंग चालली 1.5 वर्षाची ती बघत आहोत। आज दिनांक 20/8/2024 लोडिंग पाहत आहोत आपण। आपल्या चॅनलवरती जवळजवळ 7000 व्हिडिओ आहेत। डेली असे व्हिडिओ त्याचबरोबर आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन या चॅनलवरती मिळत असतो। आता केशर आंबा ज्यावेळी लागवड करतोय त्याला साधारण आपण खड्डा जो आहे हा 1.5x1.5 फुटाचा घ्यायचा आहे। त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, सिमेंट टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे। आता कलम एक जीव झाल्यामुळे कलम मुजलं तरी चालतं, अशा प्रकारे हे नियोजन करायचं आहे। त्याचबरोबर खात्रीशीर रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन। आता ह्याचबरोबर सरांनी क्रॉस पॉलिनेशनसाठी इतर आंब्याची रोपं घेतलेली आहेत, त्यामध्ये तोतापुरी, पायरी, हापूस अशी सर्व रोपं घेतलेली आहेत आणि ह्या बागेच्या बॉर्डरला 15 फुटावरती आवळा टाकायचा आहे, जेणेकरून वारा पण तटला जाईल आणि उत्पादन पण आपल्याला घेता येईल। अशा प्रकारचे लोडिंग केशर आंबा जर म्हटलं तर ही कमी अंतरावरती जी आपण लागवड करतो याच्यामध्ये आपल्याला फायद्याचं पीक म्हणजे झाडाची वाढ फास्ट होते। आता बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं आणतो, तिकडलं रोप काढायचं, तिकडलं ते बाजूला ठेव, हां ठेव बाजूला। खराब रोपं वाढतात ते अशा प्रकारे बाजूला काढली जातात, जेणेकरून शेतकरी बंधूंना चांगली सिलेक्टेड रोपं देता यावीत। त्याचबरोबर रोपं देताना स्वतः अशा प्रकारचे जे आपण लोडिंग बघत असतो, कारण मी ज्या बागा आत्तापर्यंत महाराष्ट्रात जवळजवळ 50,000 हेक्टरवरती बागा डेव्हलप करून दिलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी बंधूंच्या माउथ पब्लिसिटीद्वारे आणतो ते पण रोप काढ, तर हे लोडिंग होत असतं। अशा प्रकारचे नियोजन, सल्ला, मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं। खात्रीशीर रोपाबरोबरच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ठेव बाजूला आणतो ते शेतकरी बंधू। आता जे लोडिंग चाललेलं आहे हे सरांनी केशर आंबा 1.5 वर्षाचं रोप, त्यानंतर 2.5 वर्षाचं पण आपण यामध्ये लोडिंग पाहणार आहोत, कारण सरांनी केशर आंब्याबरोबरच इतर जाती पण घेतलेल्या आहेत आणि केशर आंबा ही महाराष्ट्रात जी लागवड होते आता ओरिजिनल कोकणातील केशर आंबा येऊ, त्यामुळे आपल्याला खात्रीशीर रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन। तुफान पाऊस असल्यामुळे बघू शकतो आता पावसाचा आपल्याला कंटिन्यू कोल्हापूरला पाऊस असल्यामुळे तर ही जी केशर आंब्याची जी सदन पद्धतीने लागवड आहे ह्याच्यामध्ये रोपाची वाढ झपाट्यानं आणि कमी उंचीवरती झाडाची वाढ ठेवता येते, त्यामुळे फवारणी असेल, त्याचबरोबर
क्रॉस पॉलिनेशन, वाऱ्या कवऱ्यात झाडं मोडत नाहीत, मोर झाडांना जास्त प्रमाणात येतो आणि उत्पादन चांगलं मिळतं. आता बऱ्याच शेतकरी बंधूंना हे माहीत नसते की आपण कमी अंतरावरती लागवड करताना कमीत कमी आपण 1.5 वर्षापर्यंत रोप लावायचं आहे. आणि जर आपलं अंतर 10 बाय 10 असेल, 12 बाय 12 असेल तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी 2.5 वर्षाची रोपं लावावीत 15 बाय 15वरती. जास्त जर अंतर आणि जास्त वयाची रोपं लावायची असेल तर 15 बाय 15वरती लावावी, एकरामध्ये 200 रोपं. अशा प्रकारचे आपल्याला सर्व नियोजन, सल्ला, मार्गदर्शन हे आपल्याला पाहता येईल. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बाजूला ठेवा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.